राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे डीआर आहे आपलं कराळे 999 चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। फार दिवसानंतर हा संदेश तुमच्यापर्यंत मी देत आहे, कारण बहुतांश शेतकऱ्यांच्या चौकशा होत आहेत की येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याकडे पाऊस पडणार आहे का। कारण काही प्रसार माध्यमामध्ये उद्याच्या येणाऱ्या 22 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये कुठे गारपीट तर कुठे मोठा पाऊस होणार आहे असा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचल्या कारणानं बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही चिंता वाटत आहे की आपल्याकडे जो काही गहू आणि हरभरा आहे, रब्बी पिकामध्ये बहुतांश बऱ्याचशा क्षेत्रामध्ये गहू आणि हरभराची पेरणी झालेली आहे आणि हे दोन्ही पिकं आज रोजी काढण्यास तयार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना उद्याच्या पावसामुळे या दोन्ही पिकाचं नुकसान होते की काय याची काळजी जास्त झालेली आहे। परंतु शेतकरी बंधूंनो, तुम्हाला आश्वासित करू शकतो की आपलं हे दोन्ही पिकं निर्विघ्नपणे आपल्याकडे तयार होणार आहेत। कारण आज 21 फेब्रुवारी ते 28-29 तारखेपर्यंत बिलकुल अजिबात पूर्ण महाराष्ट्रामध्येच कुठेही पाऊस आणि गारपीट होणार नाही। त्यामुळे हे दोन्ही पिकं तुमचे सुरक्षित राहणार आहेत। हा संदेश फार महत्त्वाचा आहे, कारण फेक संदेश ते पावसाचा जो आहे त्यामुळे शेतकरी जास्त काळजीग्रस्त आहेत। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत मात्र आवर्जून पोहोचवा। आपल्याकडे 24 आणि 25 तारखेला मात्र थोडंसं ढगाळ वातावरण राहणार आहे आणि हे ढगाळ वातावरण छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, हिंगोली या भागामध्ये आणि बहुतांश नांदेड या भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये थोडंसं ढगाळ वातावरण 24 तारखेला दुपारी निर्माण होणार आहे। 24 आणि 25 तारीख या 2 दिवस आपल्याकडे ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची अजिबातही शक्यता नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी काहीही घाबरण्याची आवश्यकता नाही। आपले दोन्ही पिकं फार योग्य पद्धतीने आपल्याला ते तयार होणार आहेत। तसंच बहुतांश बऱ्याचशा ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल फळबागांमध्ये टरबूजाचंही क्षेत्र जास्त वाढलेलं आहे। टरबूजाच्याही पिकाला या पावसामुळे धोका होऊ शकतो, म्हणून त्याही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपलंही टरबूजाचं पीक एकदम या पावसापासून आणि गारपिटीपासून सुरक्षित राहणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना मात्र आवर्जून शेअर करा।